शुभेच्छा देऊया. अंतिम सामना आहे क्वालिफाईंग मॅच. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. जिहाद आहेत मिडॉपला. चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये. पहिला चेंडूला डॉट बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. त्याला पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर जाईल का, परंतु आय थिंक अडवलेला आहे. यस, बाउंड्री चेक करूया आपण. चला, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेफ आहे. पंच किती धावा असतील? 2 ना. 2 आणि नो. यस, नो +2. मिस टायमिंग आहे. फ्रीट आहे, त्याच्यावरती बाद होऊ शकत नाहीये. आणि फ्रीट वरती हा झेल पकडलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा आहेत 4 धावा धावफलकावरती. यावेळी ग्लोरियस टायमिंग. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 8 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 8 धावा धावफलकावरती. अंतिम सामना सुरू आहे आजच्या या दिवसामधील क्वालिफाईंग मॅच. जाणता राजा बदलापूर आणि छत्रपती सीसी कुलगाव या 2 संघांमध्ये. ऑन साइडला खेळतात. ड्राईव्ह केलं डीप मध्ये. लॉंगॉनला फिल्डर आहे स्वप्नील. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धाव धावफलकावरती. अंकुशने चांगलं कमबॅक केलेलं आहे या षटकामध्ये. संध्याकाळचे सत्र आहे. दमट वातावरण आपण पाहतोय. थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे छत्रपती सीसी कुलगाव या संघाची बिनबाद 9.
विलास येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला बॅट्समन कुणाल आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. भन्नाट वेग आपण पहिल्या चेंडूवरती विलासचा. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 9. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो या स्पर्धेचं. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. फुलटॉस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार चौकार. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 14. चांगली गोलंदाजी करतायत विलास या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन टँगो आहेत. तेजस ठाकरे टँगो या नावाने सुपरिचित आहेत. विलास चला थोडीशी घाई करा. बदलापूर गाव संघ तुम्हालाच बॅटिंग करायची आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. समर इन डिलिव्हरी क्रॉस बॅटेज टू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला आणि खाली राहिलेला आहे. सरळ जाऊन सागरच्या हातामध्ये विसावलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 14.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 2 बाद 14 ही धावसंख्या आहे. गीतेश ठाकरे येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती नुरा येतोय या अंतिम षटकामध्ये. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार पहिल्या चेंडूवरती कुणालच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. 2 in a row. धावसंख्या आहे 26. 26. वेगवान चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळतायत. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 26. 26 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग. फिल्डर येत आहे झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत स्वप्नील. फार वेगाने आले होते तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. नुराच्या षटकामध्ये धावा येत आहेत. 2 षटकार लगावलेत कुणालने आणि जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. 30+ धाव बनवण्याचा प्रयत्न असेल कारण की संध्याकाळचे सत्र आहे. थंड वातावरण अंधार होत चाललेला आहे त्यामुळे 30+ धावा देखील फायटिंग टोटल असू शकेल या मॅच मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. गीतेश ठाकरे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 29-29. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील आणि स्वप्नीलने हा झेल पकडलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. छत्रपती सीसी कुलगाव या टीमची आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे या मॅच मध्ये. जांताराजा बदलापूर गाव या संघासमोर. 18 चेंडू बनवायच्या धावा 30 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ आंबेशिव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकूया.
या पुढीलच्या इनिंगमध्ये. धन्यवाद रोशलजी संते सर यांचा आवाज ऐकला आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज रोशनजी संते सर मॅन फ्रॉम घारिवली. आजच्या दिवसामध्ये साथ लाभली आपल्याला. रोशन संते पुन्हा एकदा धन्यवाद देतो रोशनजी संते सरांना. पुन्हा भेटू आपण. थोडे बिझी शेड्यूल असतं रोशन सरांचं, त्यामुळे पुढील 2 दिवस नसतील, परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये पुन्हा भेटणार आहेत. आपल्याबरोबर जोडले जातील रोशन सर. धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. सामना पाहतोय आपण. शेवटचा सामना, क्वालिफायड सामना 2 संघांमध्ये. छत्रपती सीसी कुलगाव विपक्ष जांताराजा बदलापूर संघ. छत्रपती सीसी कुलगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 18 चेंडूमध्ये 29 धावा उभ्या केल्या. तर विजयासाठी लक्ष ठेवले ते जांताराजा बदलापूर संघासाठी येणारे 18 चेंडू 30 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. सामना चालू होतो. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज नितेश. स्ट्रायकर सागर पुढे येऊन सरसावून खेळला चेंडू. पहिला चेंडू लाफ केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 6 धावांसाठी देखना फटका पाहायला भेटला आपल्याला. फलंदाज सागरच्या बॅट मधून 6 धावाने आघात करत असताना खेचला येतो. 6 धावांसाठी षटकार. मोठ्या फटक्याने आघात करत असताना सुरुवात करतोय संघाची व आपली. सागरला पाहतोय. आणि या फटक्याचा चटका फक्त छत्रपती सीसी कुलगाव संघाला नसून तर बाहेर जे आयोजक होते नरेश कडव यांच्या हाताला सुद्धा लागलेला पाहायला भेटतो आपल्याला. अजूनही हात चोलत आहेत ते. पुन्हा एकदा सागर सज्ज झालाय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज नितेश. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेचून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू काय थांबणार नाही. हा चेंडू सुद्धा गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. सेन्सिबल फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सागर करून. पहिला चेंडू ते षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हातामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला. 4 धावांसाठी चौकार. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल करत असताना पाहतोय आपण सागर याला स्ट्राईक एंडवरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहतोय आपण सागरला.
पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑफला फटका घेतला, तिथे क्षेत्ररक्षक प्रशांत सूर्यरावला पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षक, एक टप्पा आडवे या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज सागरला. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य देत असताना सागरला पाहतोय, कारण पहिला 2 चेंडूवरती धाव खर्च आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती फक्त सिंगल धाव वसूल करतोय. सेफ स्ट्राईक एंड वरती फिरून केलेला फटका, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवरती आक्रमण केलंय, चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार व्हायताना पाहतोय आपण फलंदाज सेफच्या बॅटमधून हा आलेला चौकार. अर्धा निम्मा पल्ला पार करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं आपण दोन्ही फलंदाज जाणताराचा बदलापूर संघासाठी खेळत असताना चांगली फलंदाजी पाहतोय आपण सेफ आणि सागर कडून. एवढीच खराब गोलंदाजी नितेश कडून पाहायला भेटते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बीट केले फलंदाजाला. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता करत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज नितेशला पाहतो आपण. आणि आता मात्र ऑफ केला चेंडूला, मिड ऑफच्या दिशेने हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांत सूर्यराव. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला प्रशांत सूर्यराव कडून. पहिला झटका बसतोय तो जाणताराचा बदलापूर संघाला सेफच्या स्वरूपामध्ये. चला सामन्याकडे बोलूया आपण. नवीन फलंदाजीसाठी पाहतोय आपण ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, नुरा कोहारी पाहतोय आपण नॉन स्ट्राईकवरती. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज सागरला पाहतोय आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आलाय तो प्रशांत सूर्यरावला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये पाहिलं असेल तर काय गोलंदाजी केली होती प्रशांत सूर्यराव याने. अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फिरकीच्या जाल्यामध्ये अडकवलं होतं फलंदाजाला. एकही मोठा फटका खेळू देत नव्हता. तोच प्रशांत सूर्यराव पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी राईट अप ओव्हर द विकेटने. तर स्ट्राईक एंड वरती सागर पुन्हा एकदा त्याच लाईनवरती गोलंदाजी करत असताना मागच्या ओव्हरमध्ये जशी गोलंदाजी केली होती ना तशीच गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला चेंडू बेट केलाय फलंदाज सागरला. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावा पाहिल्या होत्या आपण. 15 धावा. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका घेतला, तिथे क्षेत्ररक्षक नितेश येईल अडवेल. या दरम्यान फक्त ना फक्त सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगलच धाव मिळते चेंडूवरती. प्रशांत सूर्यराव यांच्या चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय तो प्रशांत आणि 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च करतोय. समीकरण राहिले येणार 10 चेंडू 14 धावांची गरज असेल विजयासाठी बदलापूर गाव संघाला. स्ट्राईक एंड वरती नुरा फेस करेल प्रशांत याला. चांगला बॅटल पाहायला भेटेल आपल्याला दोन्ही गोलंदाज. कट करण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू. टाळ्या होतात प्रशांत सूर्यराव याच्यासाठी. कमबॅक करणारी गोलंदाजी कशी असावी तेच इथे दाखवून देत असताना प्रशांतला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवतोय. एकही मोठा फटका खेळू देत नाही या 3 चेंडूवरती पाहिला आपण. पुढील चेंडू पाहूया प्रशांत याचा. पुन्हा एकदा बेट केल्या लेग बिफोरची अपील आणि इथे अपील फेटायलाच असताना पाहतोय आपण पंच लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळत असते.
ना पाहतोय बदलापूर गाव संघाला. चांगली गोलंदाजी पाहतोय प्रशांत सूर्यराव, काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. समीकर येणारे 8 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी. पुढे नावदा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडविकेटच्या दिशेने फटका खेळता तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे हा चेंडू गेला सीमारेषा पहा. 4 धावांसाठी चौकार येत असताना फलंदाज सागरच्या बॅटमधून आलेला चौकार. शेवटचा चेंडू या षटकामधला. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग नाऊन द विकेट आणि बीट झाला. यष्टीरक्षक चोख कामगिरी करत असताना फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतं. इथे अजून एक झटका जात दराजा बदलापूर संघाला. सागरच्या स्वरूपामध्ये स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय तेजसला, सॉरी सागरला. यष्टीरक्षक तेजस होते उर्फ टँगो. चांगलं यष्टीरक्षक पाहायला भेटलं आपल्याला. समीकरण राहिलं. येणारे 6 चेंडू 9 धाव्यांची गरज असेल विजयासाठी बदलापूर गाव संघाला. चांगली गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाज प्रशांत सूर्यराव कडून. आता मात्र कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देईल हे पाहावे लागेल. नवीन फलंदाज जी हातला पाहतोय सागरची जागा भरून काढण्यासाठी नॉन स्ट्रायकर वरती. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज गीतेशला पाहतोय. खूप वर्षाचा अनुभव आहे गीतेशकडे. तशीच गोलंदाजी करावी लागेल. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. जर हा सामना जाणता बदलापूर संघाला जिंकायचा असेल तर 9 धावा बनवाव्या लागतील. आणि जर हा संघ छत्रपती सीसी कुलगाव संघाला जिंकायचा असेल तर या डावा डिफेंड करावे लागतील गीतेशला. राईट अप ओव्हर द विकेटने गीतेश सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती नूराला पाहतोय आपण. कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा फलंदाज नूरा कुहारीला पाहतोय आपण. तर कित्येक वर्ष गोलंदाजीच्या तालावरती नाचवणारा गोलंदाज गीतेश ठाकरेला पाहतोय आपण गोलंदाजीसाठी. चांगला बॅटर 2 फलंदाज आणि क्षेत्ररक्षक मध्ये यष्टीरक्षक तेजस ठाकरे. पहिला चेंडू लॉफ केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठेतरी दूर राहिला. थोडीशी चुकी पाहायला भेटली आपल्याला. क्षेत्ररक्षकाकडून संधी उपलब्ध करून दिली होती. ज्या फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी जाणलं जातं त्याला इथे अडकवलं होतं जाल्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडी चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये जीवनदान मिळते ते नुरायाला. नवीन नल्ला फलंदाज जिहाद फेस करेल गीतेश यांना. येणारे 5 चेंडू 8 धावेंची गरज. लाईन पासून बरकडत असताना आपण आम्हाला वाईट इशारा करतात. म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव बहाल केली जाते ती बदलापूर गाव संघाला. लॉफ केला चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने. तिथे प्रशांत सूर्यराव येईल आडवेल यादव पण एकदा पूर्ण फंगल झाला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती नुरा कोहारी करून पाहायला भेटले. 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना पाहिलं आपण नुराला. चांगली धाव फलक पाहतोय आता मात्र आपण दंतराचा बदलापूर संघाकडून. येणारे 4 चेंडू 5 धावेंची गरज. रिवाजचा पवित्रा घेतला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूवरती केलंय आक्रमण. चेंडूला फेकून दिलंय. थर्ड मॅनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकाराने इथे सामना फिनिश करत असताना पाहतोय आपण. फलंदाज जिहादच्या बॅटवरून आणला षटकार आणि विजय होतो जाणताराचा बदलापूर संघ. अभिनंदन भाईजान, आपला संघ इथे क्वालिफाय झालाय. पहिला संघ ठरलाय तो बक्षीस पात्रमध्ये जाणारा जाणताराचा बदलापूर संघ. हार्ड लक छत्रपती कुलगाव संघ.
अभिनंदन